राम राम मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, रोज वेगवेगळ्या रानभाज्या असेल, चुलीवरच्या रेसिपीज पारंपरिक पद्धतीनं आमच्या मावशी करत असतात. आज अशाच पद्धतीनं आहे मावशीला का नाही ज्वारीच्या वावरात का नाही मस्तपैकी एक रानभाजी मिळाल्या बघा. मावशी काय म्हणायचं याला? ह्याला छन्न्या म्हणायचं. हां, छन्न्या आहे. दिसायला बघा कसं दिसतंय, म्हणजे दिसायला एकदम कलिंगडागत दिसतंय, म्हणजे आकाराला फक्त आकाराला लहान आहे, त्याच्यावरची जी नक्षी आहे ना ती एकदम कलिंगडावाने दिसते बघा. अशा पद्धतीने छन्या आहे. आणि ह्या छन्याचं का नाही मंडळी आपल्या शरीरासाठी का नाही अगदी हृदयाच्या कामासाठी, त्यानंतर त्वचा केस काळे होण्यासाठी, त्याचबरोबर रक्तातलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, वजन नियंत्रणात राहण्यासाठी, महत्त्वाचं म्हणजे ज्याचे प्रथिनात ह्याच्यामध्ये का नाही प्रथिनाचं भरपूर स्रोत असल्यामुळे हे आपण खाल्लं पाहिजे. म्हणूनच का नाही मावशीला हे मिळालं आहे. पूर्वी कसं हे असं सारखं मिळायचं ज्वारी वावरात, दोन रानात, काळ्या जमिनीत असे भरपूर लागायचे, त्यामुळे घेऊन यायचे आणि खायचे तो. आता हे अलीकडच्या काळामध्ये हे एकतर दिसायचं कमी झालं, दुर्मिळ झालंय, मिळतच नाहीये. हा, आणि नवीन पिढी हे खायला कुठं मागतंय? नाही, खात नाही. पण आमच्या मावशी हे पहिलं खाल्लेलं आहे, मावशीला सवय आहे, त्यामुळे मावशीला दिसल्या ती मावशी घेऊन आल्या बघा. आता ह्या छन्याचं का नाही मस्तपैकी दही बी घालून चरचरीत असं का नाही एक पदार्थ बनतोय. आता तोच पदार्थ आज आपण बघणार आहे, होय का नाही मावशी? होय होय, बरोबर. बनवायला लई वेळ लागत नाही, मस्तपैकी काय काय याला प्रक्रिया आहे का नाही ते आता बघूयात. चला आता करूयात रेसिपीला सुरुवात. करूया. तर हे छन्या आहेत, रानातून वावरातून डोनातून आणलेलं आहे. ते ही बिन पाण्याचं आहे, ह्याला पाणी लागत नाही. बिन पाण्याचं हे उगवते, कुठेही उगवतं हे, पण हे दिसत नाही वेल. तर बघा हे छन्यात आता हे धुवून घेऊया. हे का हे धुवून घेतलेत. हे का असा आकार असतो याला, हे कलिंगडावाने याला आकार असतोय, पण दिसायला लहान, पण ह्याला डिझाईन बघा कशी असते, सेम कलिंगडवानी. आणि एक तुरट असते, तुरट असल्यामुळे हे आपल्या शरीरामधला सगळा रोगराई काढून टाकतं हे सगळं. तर ह्याला बघा लई काही साहित्य लागत नाही. हे छन्या घेतल्यात आणि याला हळद आणि मीठ आणि हे दही, हे चिरायचं आणि ह्याला लावायचं आणि वाळवून ठेवायचं, उन्हात वाळवायचं. बिया नाही काढायच्या ह्याच्या. हे एक छन्नी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये बघा असं चिरायचं, 4 भाग करायचं ह्याला. ह्याचं काय बी काढायचं नाही, काय नाही. हे बघा हे 4 भाग. हे काय आपलं बी काढायचं नाही, काय नाही. तर हे बघा अगोदर पूर्वी लई लोक खात होते, पण आम्हाला पण ह्याची खायची सवय आहे वा. आणि हे पिकलं तर लई गोड लागतंय, बी सुद्धा लई गोड लागतं. ह्याचं पिवळसरपणा येतोय पिकून. आणि हे अगोदर आम्ही लई खात होतो. हे आमची आई, आमची आजी आणून द्यायची आम्हाला हे. आणि आता सुद्धा आम्ही रानात गेलो का नाही वावरात, तर हे वेल हुडकून बघून आम्ही पिकली खातो. हे आता सुद्धा आम्ही खातो, पण आत्ताच्या काळातल्या मुलींना काय माहीत नाही. सम काय लिवायला का? काय लिवायलास? नाव लिवायला? तुझं नाव लिवायला? तू बोलत नाही, मुख्य यायचं हा, मग बोल की हां, खेळ लिह हां लिह. तर आता हे चिरून घेतलेलं आहे सगळं छन्या. आता याला मीठ आणि हळद आणि दही लावायचं. आता हे लावून वाळवायला ठेवायचं. आता हे 2 दिवस तरी लागतं याला वाळवायला. तर आता याला मिक्स केले हे सगळं. आता उन्हात ठेवूया याला.
आता वाळू दे याला, 2 दिवस लागते आता याला वाळायला. चांगलं वाळून अगदी तुकडं व्हायला पाहिजे, कुरकुरीत होईपर्यंत. हे एकदम पूर्ण वल्ला आहे. आता 2 दिवस चांगलं वाळवून याला कुरकुरीत कटकट होऊन तुकडं पडते त्याची, असं वळवायला पाहिजे ह्याला. तर ते आपण छन्या चिरून हळद मीठ लावून उन्हाला ठेवलो तो, तर ते वाळले बघा 2 दिवसात. हे बघा कसं कुरकुरीत झालंय. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आता ह्याला तळून घेऊया. ह्याचा कलर पण कसा आलाय बघा, हळद मीठ दही लावलेलं. तर आता कढईमध्ये तेल टाकले आणि आता तळून घेऊया ही तोंडी लावायला. तर थोडं तेल टाकले, थोड्या तेलामध्ये खालीवर करून घ्यायचं. ह्याला का पूर्ण तळून काढायचं नाही. हे बघा, हे बघा. जर हे बघा हे आता वाळले, एखाद्या ह्याच्यामध्ये वल्ला आहे, जर हे वल्ला असेल का नाही तेलात टाकलं का नाही तडतड उडते अंगावर. वाळले तरी एखादा आहे तसं वल्लं त्याच्यामध्ये. बघा हे सगळं वाळलेलं असलं की तळतंय चांगलं, आणि वल्ला असेल का नाही तेलात टाकल्यावर अंगावर उडतंय. त्याची जरा पूर्णपणे काळजी घ्यायची. त्याच्यामुळं आता जरा उन्हाचं कमी आहे प्रमाण. उन्हाळ्यातच करा, आणि उन्हाळ्यात चांगलं 2 ते 4 दिवस वाळवायला चांगलं. आणि हे टिकतंय पण याला काय होत नाही, याला काय बुरा येत नाही, काय येत नाही. याला चांगलं राहते हे वाळवून जरी ठेवून. उद्या तुम्ही पावसाळ्यात देखील तोंडी लावायला तळून खाल्ला तर चांगला आहे. बघा याचा कलर कसा बदलला, पिवळसर आला का नाही, पिवळसर चॉकलेटी. आता हे खाताना लई कुरकुर लागतंय. हे बघा कसं मोडतंय. हे बघा जेवायला बसलं का नाही आपण सगळं ताट करायचं, आणि ताटाला 1-2 असं 2-2 घेऊन असं ताटाला लावायचं असं. मग त्यांनी घासाबरोबर खात्यात असं मोडून. हे बघा कसं कुरकुर आहे. 4-4 घ्यायचं ताटाला. तर असं हे सगळं पूर्ण तळलेलं आहे. बघले का छन्यात तळले ते चांगलं लागते का, बघ खाऊन. म्हणजे हे बनवताना का नाही एकदम कलिंगडावानी दिसायचं. 2 दिवसापूर्वी आपण बघितलं होतं, आणि आता फार मावशीने याला का नाही एकदम मसाला लावून आता फार तेलातच तळून दिले. आता मावशी टेस्ट करूया. करा करा, आहे का नाही, कर बाबा. होय. ये का समृद्धी ये. बस समुखा घे बस. हे समृद्धीला खावा. आपल्याला आवडते बघा. मावशीच्या हातचं समृद्धीला ये. खा. चांगलं झालं का? हा छान झालंय. सांग की आजीला. मला तुला चांगलं लागलं का? तू बी चोकायला आलायस. छान लागलं का तुला बेन? खावा 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 खावा. कुरकुरीत झालंय मावशी. होय होय. ते कुरकुऱ्यापेक्षा हे पोरानं दिलेलं बरं की. हा बरं की चांगलं आहे, आयुर्वेदिक आणि चांगला आहे. हे एकदम सरसरीत असं ला तयार होत्या बघा. होय शरीराला चांगला आहे. मस्तच. लोणच्याने आपण हे ताटं लावून खायचं आहे की नाही. होय होय. पण मला काय दम निघा ना. खावा खावा खा बाबा खा. आता वावरात ना आलायस तू, भूक लागली असेल का? खा मग. तुला आवडलं का? आवडलं खावा. एकदम चटपटीत झालंय. एक नंबर. मला बी कसा चोका लागलाय बघा तिकडं. होय. म्हणजे तुरट असते तर असं बनवून दिलं का नाही बारकी पोरं बुक्का उडवतात. होय का समृद्धी? खाण्यात दंग आहे बघा. मावशी एक नंबर बरं का. छान झाले का? खा बाबा. भाकरी बरोबर संध्याकाळी भाकरी करून देतो, भाकरीवर तोंडी लावून खा आपलं. तर मंडळी मावशीच्या हातचा शिव पदार्थ कसा वाटला कमेंट करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि भरपूर शेअर करायचं आहे. अशा चांगल्या चांगल्या रेसिपी जाऊ देत की सगळीकडे पसरू देत, सगळीकडे सगळ्यांना माहीत होऊ देत. आरोग्यदायी आणि एकदम कमी खर्चातले हे पदार्थ आहेत आणि टिकायला पण भरपूर दिवस टिकतात हो. त्यामुळे नक्कीच हा पदार्थ आपण बनवलं पाहिजे. जिथं कुठं तुम्हाला छन्या मिळतील का नाही म्हणजे दुर्लक्ष करू नका.
आता ते बघितल्यानंतर तुम्हाला त्याचं महत्त्व वाटणार नाही, पण असं बनवून खाल्लाचं का नाही मग शरीराला का नाही मस्तपैकी चांगलं परिणामकारक असं फायदा करून देणार हे पदार्थ आहे. घे खा खा. बघा इकडे बारकी पोरं कशी खात्यात बघितल्यानंतर काय काय जण म्हणते ते तुरट लागेल का कडू लागेल काय असं बनवून बघा काय आमची समृद्धी खायला लागली लय बाहेर लागतंय. त्यामुळं नक्की हे बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे पदार्थ तुम्हाला घर बसल्या बघायला मिळणार आहेत. चला भेटूयात पुढच्या असंच एका भन्नाट पदार्थासह. तोपर्यंत गावाकडे टेस्ट हे चॅनल बघत राहा. धन्यवाद. धन्यवाद.